वेल्वेट कविशा पब्लिकेशन तर्फे जो रेकॉर्ड ऑफ बुक आपण करतो आहे त्याच्यामध्ये आज आपण आपल्या अमिताताई यांच्याशी बोलणार आहोत. अमिताताई एक उत्तम लेखिका आहेत, तरी आपण त्यांचा परिचय त्यांच्याच शब्दात त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी अमिता बागवे राणे. मी प्राध्यापिका म्हणून KMS ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 33 वर्ष शिकवत होते. त्याचबरोबर मला निवेदन करण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, फिरायला आवडतं आणि कविता करायला आवडतात, म्हणजे त्यातून व्यक्त होता येतं. अमिताताईंचं निवेदन मी स्वतः ऐकलंय, त्या खरंच खूप उत्तम निवेदिका आहेत. अमिताताई, निवेदन करताना तुम्हाला काय महत्वाचं वाटतं, की शब्द की भावना? कसं असतं की भावना ह्या मुळातून याव्या लागतात आणि शब्द हे भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. त्यामुळे भावना जितक्या प्रबळ तितके शब्द तुम्ही प्रखरपणे मांडू शकता. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण आईवर एखादी कविता करतो आणि त्यातला आई हा शब्द तेव्हाच पोचतो की त्या आईच्या कृतज्ञतेची भावना वाचकांपर्यंत पोचते आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू ओघळतात आणि ती आपल्या शब्दांची पोचपावती असते. म्हणून मला वाटतं की भावनांनी भरलेले शब्द हे जास्त महत्वाचे. नक्कीच. तुम्हाला जुनं साहित्य वाचायला आवडतं की नवनवीन आधुनिक साहित्य वाचायला आवडतं? तुमची आवड त्याच्यात कशी आहे ते आम्हाला सांगा. दोन्ही साहित्य मला आवडतं, कारण जुनं साहित्य पाहायला गेलं तर आपली ऐतिहासिक पुस्तकं आहेत किंवा अभंग आहेत, गाथा आहेत. हे जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपली मुळं त्या भाषेशी जुळली जातात. आपली जी नाळ आहे ती त्या जमिनीमध्ये राहते आणि त्यामुळे जुनं साहित्य आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यावर भाषेचे संस्कार होतात. आपल्या भाषेवरती जे आधीपासून जे आलेलं आहे ते आपल्यामध्ये रुजलं जातं. त्यामुळे जुनं साहित्य वाचलंच पाहिजे. इतिहासाची ओळख होते आणि आधुनिक साहित्य सुद्धा महत्त्वाचं तेवढंच आहे, कारण आधुनिक साहित्य वाचल्यामुळे आपण आत्ताच्या काळाशी सुसंगत वागू शकतो. कारण हा दोघांमधला मेळ आहे की आधुनिक आणि जुनं दोन्ही असेल तर आपण सुसंगतपणे चालू शकतो. वेल्वेट कविशा प्रकाशनच्या या सोहळ्यामध्ये तुमचं पुस्तक आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतंय. म्हणजे मला अगदी अभिमान वाटतोय की माझं एक पुस्तक ह्या विश्वविक्रमाचा भाग होणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही घराघरात पोहोचू. तर मला वाटतं तुम्ही माझ्या कवितांचा खरंच आस्वाद घ्या. स्त्री जीवनामध्ये येणारी स्थित्यंतरं असतील किंवा सामाजिक बदल असतील, म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे किंवा चिमणी आपल्याला आजकाल दिसत नाही, त्या चिऊताईवरती एक मी कविता केली आहे. किंवा स्त्रीबद्दल लिहिली आहे की म्हणजे आई हवी, ताई हवी, बायको हवी, प्रेयसी हवी, इतकंच काय मैत्रीण हवी आणि बायको पण हवी, पण नको ती फक्त मुलगी. तर ही मुलगी का नको ते मी साध्या सोप्या शब्दामध्ये मांडलंय. तर अशा स्त्री जीवनातली स्थित्यंतरं आणि सामाजिक जाणीवा ह्या एकत्र गुंफण्याचा मी कवितांमध्ये प्रयत्न केलाय आणि तो मला वाटतं सगळ्यांना नक्कीच आवडेल अशी मी आशा करते. तुम्हाला तुमच्या कविता संग्रहासाठी खूप शुभेच्छा. आणि मला एक प्रश्न विचारायचा होता, आपण आतापर्यंत सगळे लेखक आहोत, वेगवेगळ्या माध्यमातून लिहितो, शक्यतो आता जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहितो, तर नेमकं तुम्हाला कुठलं माध्यम योग्य वाटतं लिहिण्यासाठी, कागद की स्क्रीन? बरोबर आहे. आता खरं डिजिटल युग चालू आहे, त्यामुळे आपण स्क्रीन जास्त प्रिफर करतो, पण तरीही मला वाटतं की कागद आणि पेन हे वापरणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये जो जिवंतपणा आहे ना तो त्या स्क्रीनमध्ये नाही. कारण आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला काही शब्दांची खाडाखोड करतो, त्यामध्ये आपलं विचारमंथन दिसतं आणि ते विचारमंथन आपल्याला म्हणजे तेव्हा बदलता येतं. स्क्रीनवरती कसं असतं की एक डिलीट बटन मारलं की सगळं संपलं. त्यामुळे मला तरी वाटतं की लेखणीमध्ये आणि कागदामध्ये जो जिवंतपणा आहे तो स्क्रीनमध्ये नाहीये. तुम्ही विविध माध्यमांवर लेखन करतात, पण असं आहे का की एखाद्या लेखकाचा किंवा वाचकाचा तुम्हाला फोन आला, पत्र आलं आणि तुम्हाला ते वाचून तो खूप अविस्मरणीय झाला तुमच्यासाठी, असा एखादा अनुभव आहे का तुमच्या लेखणीचा? हो, मला सांगायला नक्कीच आवडेल की माझं यूट्यूबवर चॅनेल आहे अमिता राणे या नावाने, आणि माझा आधी जो कविता संग्रह प्रकाशित झालाय त्यातलीच एक कविता होती 10 बाय 12ची खोली, आणि लालबाग परळमधली जी चाळ संस्कृती आहे त्याच्यावरती ती कविता आहे. आणि ती जेव्हा माझी प्रसारित झाली तेव्हा मला 2-3 जणांचे फोन आले आणि त्यांनी म्हटलं की तू इतकं सुंदर लिहिलंस ना त्याच्यामध्ये की आम्हाला खरंच त्या चाळीमध्ये जाऊन आल्याचा अनुभव आला, की म्हणजे ती पूर्वीची चाळ संस्कृती ती पुन्हा जगल्यासारखं आम्हाला वाटलं. आणि तेव्हा म्हणजे मला खूप धन्य वाटलं की म्हणजे माझ्या भावना अशा वाचकांपर्यंत
पोहोचतायत ते बघून मला खूप छान वाटलं. दुसरा एक अनुभव मी सांगेन की शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला मी पत्राला पत्र, म्हणजे आता पत्र बंद होणार आहे, तर त्यामुळे मी पत्राला पत्र असं एक पत्र लिहिलेलं. आणि पूर्वी पत्र जेव्हापासनं सुरू झालं तेव्हापासून आणि आतापर्यंत आपल्या भावना कशा त्याच्याशी निगडीत आहेत, की म्हणजे त्या 25 पैशाच्या पत्राची सय आताच्या हाय हॅल्लोला नाही आहे. नाही. तर ते त्यामध्ये मांडलेलं. आणि त्यावेळेला एक पाहुणे होते आमचे, जे इस्कॉनच्या अन्नदाता म्हणून त्यांचं जे आहे त्याचे CEO होते. आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी स्पेशली मला बोलवून विचारलं की तुम्ही खूप सुंदर लिहिले, तर मला याची कॉपी द्याल का? आणि त्यांनी खूप कौतुक केलं. तर मला बरं वाटलं की म्हणजे लोक रिलेट करतायत की आपण जे लिहितोय ते लोकांना आवडतंय किंवा त्यांच्यापर्यंत पोचते. तर म्हणजे असं कोणाचं पत्र किंवा आलं, कौतुक दिलं. तुम्ही लिहिलेल्या लिखाणाची सगळ्यात मोठी पावती असते ती प्रेक्षकांचा बरोबर. प्रतिसाद ही. हो. आणि तुम्ही असं दुसऱ्यांना, नवीन लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी काय म्हणजे सांगणार नवीन लेखकांना की तुम्ही लिहा म्हणून, कसं प्रोत्साहित करणार त्यांना? हा, म्हणजे मी सांगेन की प्रत्येकाने काही ना काही लिहिलं पाहिजे. कारण आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल, पण वाचण्यासाठी काहीतरी लिहिलेलं पण पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे आधी. कारण कसदार वाचन असेल तर आपण त्याच्यातनं छान लिखाण तयार करू शकतो. तर नवीन लोकांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे आणि त्यातून लिखाणाची पण सवय केली पाहिजे, की जेणेकरून चांगल्या चांगल्या मराठीमध्ये लेखक तयार होतील. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला तुमच्या कविता संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप नवीन वाचक मिळो आणि असेच नवीन नवीन पुस्तकं तुमच्याकडनं लिहित राहो, हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आज विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये अविताताईंचं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे सगळे कुटुंबीय आपल्यासोबत उपस्थित आहेत. काय भावना आहेत या प्रसंगी, की त्यांची लेखणी जी बहरत गेली याचे आपण सगळे साक्षीदार आहात. काय वाटतं? नाही त्याच्या आधी मी वर्षाताईंचे आभार मानेन सर्वात आधी. वेल्वेट कविशाळा पब्लिकेशनचं, की त्यांनी ही संधी तिला दिली म्हणजे या विश्वविक्रमामध्ये सहभाग होण्याची. तर त्यांचे सर्वात आधी आभार मानतो. अ, त्या विश्वविक्रमामध्ये ती सहभागी होते याचा आनंद आहे. तिच्याबद्दल अभिमान वाटतोय, की बाबा म्हणजे तिने तिचं हे दुसरं पुस्तक आहे. एक पुस्तक तिचं ऑलरेडी प्रकाशित झालेलं आहे. हे तिचं दुसरं पुस्तक आहे. अ, तिचं वाचनाची म्हणजे तिची आवड आहे. आजही ती म्हणजे मला वाटतं लहानपणापासून तिची आवड आहे. आजही ती दररोज न चुकता वेळात वेळ काढून ती वाचन करत असते. तर ती वाचनाची आवड हळू हे करता ती लेखनामध्ये मला वाटतं नंतर ती हे झाली, परिवर्तित झाली. आणि मग ती थोडं लिहिता तिचं हे पुस्तक प्रकाशित झालं आणि आता हे तिचं दुसरं पुस्तक होत आहे. तर नक्कीच हिच्याबद्दल अभिमान वाटतो मला. म्हणजेच त्यांचा वाचक ते लेखक हा प्रवास आहे आणि तो अगदी समृद्ध आहे. काय वाटतं या प्रसंगी? छान वाटतं. आणि हा अभिमान आहे, की माझी नणंद ही पुस्तक करते त्यामुळे. खूप अभिमान आहे. काय सांग हो. तसं सांगायचं म्हणजे ती लहानपणापासूनच या क्षेत्रात काम करत असते आणि ते जवळ सरस्वतीचं वरदानच आहे असं म्हणावं लागेल आम्हाला. व्यवस्थित ते सगळं करत असते. धाकटं भावंड असणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते असं भावंड मिळणं म्हणजे खूप आनंद आहे आणि तिच्या कविता वाचताना आम्हाला खरोखर चांगलं वाटतं. ही अशीच तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत आणि आमच्या दोन्ही कुटुंबाचं नाव पुढे करून देत. ह्या खूप सुंदर सोहळ्याच्या प्रसंगी संपूर्ण कुटुंबाने इथे उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवला. खरोखर कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं. ताई, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमचा काव्यसंग्रह उद्या प्रकाशित होतोय. धन्यवाद. धन्यवाद.